कोकणातील आंब्याच्या बागा अवकाळी पावसामुळे संकटात सापडल्याचं चित्र आहे। त्यामुळे 25 ते 30% उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे। या संकटामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गेल्या काही वर्षांपासून आंबा बागायतदारांना संकटाचा सामना करावा लागतोय। अमरावतीमध्ये सरकीची मागणी वाढली, त्यामुळे कापसाच्या दरामध्ये वाढ झाली आहे। पावसाच्या दरामध्ये प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे कापसाचा दर हा 7500 रुपयांपर्यंत पोहोचलाय। मात्र हमीभावापेक्षा दर कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केलेली आहे। जालन्यामध्ये आजपासून 5 दिवसीय कृषी महोत्सव सुरू झालाय आणि या प्रदर्शनात जवळपास 200 स्टॉल्सचा समावेश आहे। याच्यामध्ये शेतीची वेगवेगळी अवजारं, वेगवेगळ्या प्रजातीच्या भाज्या, फळं आणि शेतीउपयोगी साहित्य प्रदर्शनात खरेदी विक्रीसाठी ठेवलं गेलंय। दौंडमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला, त्यामुळे भाजीपाला संकटात आहे आणि शेतकऱ्यांसमोर वाढत्या उन्हाळ्यामध्ये भाजीपाला टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। यावर्षी जानेवारीच्या शेवटापर्यंत हवामानाच्या अनुकूलतेमुळे आंबा आणि मोसंबी पिकाला चांगली फुलधारणा झाली होती। मात्र फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात आंबा, मोसंबी आणि इतर फळबाग पिकांमध्ये फळगळती वाढलेली आहे। केळीचा भाव सध्या स्थिरावल्याचं पाहायला मिळतंय। केळीला बाजारात सरासरी 1600 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव आहे। त्यामुळे रमजान आणि वाढत्या उन्हाबरोबरच वाढलेल्या मागणीमुळे केळीच्या दरात सुद्धा काहीशी सुधारणा झालेली आहे। तुरीच्या हमीभावानं खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळे आता शेतकरी 9 एप्रिलपर्यंत नोंदणी करू शकणार आहे। राज्यामध्ये तूर खरेदीसाठी 507 केंद्रांना मंजुरी देण्यात आली। याच्यामध्ये नाफेड, VCMF, DMO यांच्यामार्फत खरेदी केली जात आहे। लातूरमध्ये यंदा चिंचेच्या उत्पादनात घट झाल्यानं चिंचेची आवक कमी होतीये, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा चिंचेला चांगला दर मिळतोय। अडद बाजारात दररोज जवळपास 500 ते 600 क्विंटल चिंचेची आवक होतीये, तर चिंचेला सरासरी 8000 ते 12000 पर्यंतचा दर मिळतोय। भंडाऱ्यातील 1,65,000 शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे। आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे। या संदर्भातला शासन निर्णय झालाय। लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली, मात्र लागवड खर्च वाढला असून यंदा हळदीच्या उत्पादनात 5 ते 10 क्विंटलनं घट झाली आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय। हळदीला 15 ते 16,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करतायत। जालन्यामध्ये वाढत्या उन्हामुळे मोसंबीला मागणी वाढली। हिवाळ्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये मोसंबीची मागणी वाढल्यानं आवक वाढली आहे। बाजारात सरासरी 100 ते 150 टन मोसंबीची आवक होतीये आणि भाव 12 ते 25,000 रुपये टनाप्रमाणे टिकून आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षभरापासून योजनेचं अनुदान रखडलं होतं। अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे।